कल्लू. आज आपण बघतोय महिला वर्ग सुद्धा सातत्याने क्रिकेट खेळताना दिसतो. क्रिकेट मध्ये आपण बघितले त्यांना सुद्धा रुची निर्माण झालेली आहे. त्याबद्दल त्या महिलांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एक महिलांचा संघ जर आपण बघितले तर नितीन सातत्याने पेंढारकरच्या मैदानावर सराव करताना दिसतो. ऋतुकाळन सुद्धा आपण इनेक्शन मध्ये पाहणार आहोत. नवदुर्गाच्या माध्यमातून नवदुर्गा संघामध्ये खेळताना पाहणार आहोत. गोलंदाजी सज्जतो नंदू शेट्टी. जरा सामना लवकर चालू करायचा आहे. सुरेश शेट्टी सायकलपर्यंतच कल्लू. सामना चालू RCC कल्याण पक्ष नवदुर्गामध्ये. नंदू गोलंदाजी मारकवर समोर आपण बघितले तर चिमकारायांकडून पहिला चेंडू फुल इंडियाचा चेंडू चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू होता आपण इष्टेक्षक बीड होतो. एक धाव इथं मात्र मिळते. एकने खातं उघडतोय आपलं आपण तर नवदुर्गा संघ. पण आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो यावेळी नंदू स्ट्रायकेलला फलंदाज आपण जितू. एक जितू आमच्या ग्रामीणचा अतिशय चांगला फलंदाज. एक जितू मात्र आज आपल्यात नाहीये. त्याच्या नावाने आज जितू इलेव्हन संघ खेळताना दिसतो. अतिशय चांगला फलंदाज आणि आमचा चांगला मित्र आज आपल्यातून निघून गेलाय. नंतर जितू अतिशय सुरेख चेंडू लेग ब्रेक चेंडू टाकला तर सरळ निघून जातो चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती चेंडूपर्यंत चेंडूला पिडतोय. धाव मात्र इथं मिळत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतो RCC संघाकडून. असे संघ जर पहिल्या किडनीच्या नावाने जास्त ओळखला तो साईडला क्षेत्रक्षण आपण पाहतो. एक क्षेत्रक्षण थर्ड पॉईंटला एक बॅकवर्ड पॉईंटला कव्हर्सला एक डीप पॉईंटला क्षेत्रक्षण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये आपण क्षेत्रक्षण पाहता. चेंज ऑफ पेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. अपील होतो इथं मात्र एक धाव इथं मात्र मिळते. लेग बायच्या स्वरूपात एकने धाव संख्या वाढते. तसं काही धाव फलकावरती 2. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नंदू. सायकल फलंदाज कल्लू. एक मोठं नाव आहे त्रिमूर्तीनगरमधील. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बॅटमध्ये पंच वाईड चिखून करतायत. ऑप्शन सोडून जाणार चेंडू. एकने धाव संख्या वाढते. आपण म्हणजे तर नवदुर्ग संघाची आमचे गुणलेखक आपण म्हणजे सकाळपासून जे अप्रतिम गुणलेखकाच्या भूमिकेत आहे श्रीकांत गुरव. जे ऑरेंज टी शर्ट त्यांनी प्रदान केलेली आहे. स्वागत आहे श्रीकांत तुमचं सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये. म्हणजे समालोचन कक्षामध्ये डोंबोलीतील एक नामवंत शिक्षक अरुण सुद्धा आहेत. पुन्हा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. ड्रिल करून दाखवतो की मिडविकेटच्या डोक्यावरनं कशा प्रकारे चेंडू मारायचा येतात. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी यावेळी बघायला मिळते. आपण म्हणजे तर नंदूच्या माध्यमातून फिरकीचा जादूगर नंदू अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. केशव काळन सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुणे नंदू राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो. सायकल कल्लू. चेंडू पुणे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतो. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही. शॉर्ट चेंडू होता. एक धाव मिळते. जोपर्यंत 30 सर्कलमध्ये एस्टिक्षक जाऊन चेंडूला फीड करतोय. पॉईंट रिझनमध्ये तोपर्यंत आपण ऑन साईडला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझनमध्ये एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलकात आपण 4 पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते यावेळी अरुण. नंदू पुन्हा गोलंदाजी वार करू. स्ट्रायकेला पर्यंत जितू सध्या आपण ऑन साईडला क्षेत्रक्षण पॉईंट लेग क्षेत्रक्षण आपण लेगमध्ये क्षेत्रक्षण पाहतोय. स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण पाहतोय. मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्रक्षण मिड ऑनला एक क्षेत्र रिवर्सचा वापर. अप्रतिम गोलंदाजी नंदूच्या माध्यमातून. षटक संपते. जरा जोरदार टाळते नंदूसाठी. अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवर प्ले आपण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत. अत्यंत चांगली गोलंदाजी नंदूच्या माध्यमातून. तर दुसरं षटक कोण खेळतंय. सूर्य जरा फास्ट खेळायचा सामना. महेश गिरकर आज आपण बघतो आपल्या इथून निघून गेले. त्यांच्या आठवणी खातीर या मॅचेस इथे आयोजित केलेल्या आहेत.
बेस्ट क्रिकेट क्लब आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. प्रथम पारितोषिक आपण पाहिले तर 44,444 रुपये, द्वितीय क्रमांक 22,222 रुपये आणि चषक. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, हिरे जळीत चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण बघतोय. हिरोईनपेक्षा खूपसाऱ्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. पाहिजे उद्या कोणता संघ इथे प्रथम क्रमांकाचा चषक पटकावतोय. जर महेश आपल्यातून निघून गेले सकाळी, त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली वाहिली आहे. कलदडी सज्ज होतोय. रोहित उर्फ केडणी, एक अतिशय चांगला गोलंदाज, तेवढाच चांगला फलंदाज. सायकल फलंदाज कल्लू. जिंकणार संघ जितू 11 संघाबरोबर सामना खेळणार आहे. रोहित पुढे सरसावला, स्टेप आउट झालाय. कीपर बीड होतोय, जोपर्यंत थर्डमॅन चेंडू फीड होतोय. एक धाव इथं मात्र मिळते. मिसफीड झाली, बॅकिंग येते. तो संख्या आपण धावफलकावरती पाहतो. यावेळी 5 धावा. परच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आमचे गुणलेखक श्रीकांत गुरव सुद्धा आमच्या संगतीत. सतीश समालोचक नितीन काळन, बाळू पाटील, पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या, खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. परच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले, ते म्हणजे साई 11 संघाने 1 सामना जिंकले, तो जितू 11 संघाने. रोहित ऑन साईडला पण नादा खेळून घेतो. कार्पेटच्या मध्ये येतो, चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. जेव्हा चेंडू फीड होतोय, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत नवदुर्गा संघाच्या. बॅकिंग नाहीये. तिसरी धाव झाली असती, पण आपण कल्लू बघितलं धाव घेण्याचे तयार होते, पण जितू नव्हते. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहतोय 7 धावा. बिनगडी बाद 7 अशी धावसंख्या आपण हायस्ट धावा या विचार केला तर साई 11 संघाने 82 धावा कुठल्या होत्या. 72 धावा कुठल्या होत्या, म्हणजे जितू 11 संघाने सुद्धा 72 धावा कुठल्या होत्या. रोहित बॅकपुढे जातोय, स्क्वेअर कट करतोय, पण पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बीड करत नाहीये. जितू बॅक टू पवेलियन. पहिला फलंदाज बाद होतोय. रोहितला मिळणारी पहिली सफलता. नवदुर्ग संघाचा पहिला गडी बाद होतोय 7 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज अनिल येतोय. एक अतिशय चांगला फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्रिमूर्ती संघामध्ये नेहमी या खेळाडूला आपण पाहतोय. पुणे रोहित गोलंदाजी मार्कवर होतेकडे मार्क होतो. कल्लूसाठी आपण क्षेत्रक्षण पाहिले तर एक स्कोर लेग रिजन मध्ये बिडकेटला क्षेत्रक्षण मिळवून तटेस अतिशय सुरेख चेंडू खोदून काढतोय. पुणे त्या चेंडूला तट्या सर्कलमध्ये चांगलं क्षेत्रक्षण होतोय. अप्रतिम क्षेत्रक्षण आपण पाहतोय यावेळी तट्या सर्कलमध्ये शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळी 8 धावा. एक संत सुरुवात आपण पाहतोय नवदुर्गा संघाची. कारण जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात करत नाहीये. रोहित अप्रतिम गोलंदाजी करतोय. कारण ज्याप्रमाणे नंदुरी शतक टाकलं त्याप्रमाणे रोहित गोलंदाजी करतोय. हा चेंडू पण एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंच पण लेफ्ट स्टोनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईटची खूण करत आहेत. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा. बघितलं तर आजच्या दिवसात खूप अप्रतिम क्रिकेट बघायला मिळालं. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आपण साई 11 संघाने, जितू 11 संघाने. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. अनिलची ऍक्शन बघून आपण प्रेक्षक थोडीसा विनंती करत आहेत. अनिल करून सातत्याने त्रिमूर्ती नगर संघाला नेहमी आपण धावा मिळवून दिल्या आहेत. तो फलंदाज मात्र कुठेतरी चाचपडताना खेळताना दिसतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय रोहित उर्फ केडणी. रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू पुन्हा बॅटर अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते रोहितच्या माध्यमातून. अनिल सारखा फलंदाज बांधून ठेवतोय. षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय फक्त आणि फक्त 9 धावा. या षटकात धावा आहेत तब्बल आपण म्हणले तर रोहितच्या 5 धावा आहेत. तर मात्र कल्लू आणि अनिल ही जोडी पाहायचा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावा करते आणि किती धावांचे लक्ष होते. RCC कल्याण संघासमोर RCC कल्याण म्हणजे आमचे मित्र राजा यांचा संघ आहे. राजा सॉरी आपण ही स्पर्धा पाहता. महेश आज आपल्यात नाहीये. गोलंदाजी सज्ज होतोय आपण. गोलंदाज यावे
नंदू वैयक्तिक दुसऱ्या संघात तिसरा षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो यावेळी कल्लू. कल्लू आणि अनिल आता मात्र बॅटचा फेस खोलतायत का पाहायचंय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण बघतोय. फाईन लेग स्कोर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण थोडं लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण तैनात केले. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर एक क्षेत्ररक्षण तट्या सर्कलमध्ये आणलं जातं. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षणाला तट्या सर्कलमध्ये आणलं जातं. साईडला क्षेत्ररक्षण थर्डमॅन बॅक पॉईंट लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण पाहतोय. डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षण तट्या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. नंदू गोलंदाजी मार्कवर. सायकलला फलंदाज कल्लू. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक्झॅक्टली कल्लू करतोय काय तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी फुटोचा वापर करत नाहीये. सिंगल करून आपण सिंगल घेऊन स्ट्राईकला अनिलला देणं फार गरजेचं आहे. कारण अनिल मोठे फटके खेळू शकतोय. गोलंदाजी होते अनिलला आपण कल्लूला ब्रेक होते. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणला आता मात्र अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. कल्लूला मात्र चेंडू जमत नाहीये समजत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अतिशय चांगली गोलंदाजी आरसीसी डंबोली संघाकडून. नंदू चेंडू हवेत यावेळेला निजोपर्यंत फीड होतो. इष्टेक्षक देऊन कारण इष्टेक्षक अरुण यावेळेला गेला असता झेल पकडला असता नक्कीच झेल मिळाला असता. प्रयत्न करणं फार गरजेचं होतं. आता मात्र 1 धाव धावसंख्या होते नवदुर्ग संघाची 10. 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. खूप कमी धावा आपण पाहतो यावेळी नवदुर्ग संघाच्या. नंदू क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. अनिल सरका एक आक्रमक स्फोटक फलंदाज आता मात्र त्रिमूर्ती नगरमधला षटकार चौकाराचा भाष्य आहे. त्रिमूर्ती नगरमधील कारण TPL स्पर्धा खऱ्या अर्थाने गजवली ती अनिलने. खूप मोठी स्पर्धा झाली होती TPL त्रिमूर्ती प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहिली होती. पण गोलंदाजी मार्कवर नंदू राईट अप ओर तिकडे मार्क होतोय. कधी मध्ये बरेवरती पुन्हा एकदा ऑन साईडला पंच मात्र वाईटची खूण करतात. यावेळी 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहतोय 11 धावा. तब्बल 3 चेंडू वाईट गेले म्हणजे बॅटने धावा आलेत. तब्बल आपण बोलले तर फक्त 8 धावा आलेत. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढतोय. चेंडू सीमा मार जातोय. ज्या चेंडूच्या शोधात होता अनिल तो चेंडू मात्र आता इथं फेकतोय नंदू आणि चौकाराने आघात करतोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहतोय 15 धावा. 1 गडी बाद 15 अशी धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर नंदू. राईट आर्म ओर तिकडनं मारा करतोय. तुमच्या आपण जिमखाना येणकडून स्ट्रायकेला फलंदाज अनिल. हा चेंडू पुन्हा अप्रतिम यष्टिरक्षण. यष्टिरक्षकाने असं दाखवून दिलं की चेंडू निघून गेला आणि अनिल मात्र क्रीज सोडून पुढे सरसावला होता. आणि अनिल आपण बोलले तर यष्टिचित होतो. फलंदाज बाद दुसरा गडी बाद होतो. अप्रतिम गोलंदाजी आपण नंदूच्या माध्यमातून. ज्या नंदूला चौकार तोच नंदू कमबॅक करून देतो. आता मात्र नवीन फलंदाज येतो इथं मात्र विकी पाटील. एक अतिशय चांगला फलंदाज सोळेगाव संघाचा. आता मात्र आज आपण नवदुर्ग संघ त्रिमूर्ती नगरमधून खेळताना दिसतोय. उत्कृष्ट फलंदाज डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय विकी. खरं विकी सारखा फलंदाज तुमच्याकडे आहे तर त्याला तिसऱ्या क्रमांकावर लगेच पाठवणं गरजेचं होतं. तर अनिलने आपल्या संघासाठी बघितलं तर धावा केल्यात. फक्त 4 धावा केल्यात. पण त्या गोलंदाजी मार्कवर नंदू वैयक्तिक दुसरं संघात तिसरं घेऊन येतो. स्ट्रायकेला फलंदाज विकी पाटील. एक अतिशय चांगला फलंदाज. फाईन लेग सर्कलमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण थोडं लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण पाहतो. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नंदू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. बॅकवर्ड कट करतोय चेंडूला. किपर बीड होतोय. थर्डमॅनला बॅकिंग चांगली येते. इथं मात्र एकच धाव मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतो नंदीच्या माध्यमातून.
एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते, धाव फलकावरती आपण पाहतोय 16 धावा. 1.5च्या माध्यमातून चेंडू मागे गेला होता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा आपण पाहतोय. नवदुर्ग संघाच्या कमी धावा, खूप कमी धावा आपण पाहतो. 18 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आल्या. त्यामध्ये आपण जर विचार केला तर वाईड चेंडू 3 येतं, म्हणजे बॅटने आपण पहिले 13 धावा आहेत फक्त. अतिशय चांगले नियंत्रण गोलंदाजी केली आहे आरसीसी डंबोली संघाने. जिंकणारा संघ जितेल संघाबरोबर सामना खेळणार आहे. जितेल संघाच्या संघ नायकांनी सुद्धा आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचे. बॉलर्स नेम्स. विलास गोलंदाजी सज्ज होतोय. चेंडू जोपर्यंत त्या सर्कलमध्ये फीड होतोय, पॉइंट रिझल्ट मध्ये 1 धाव इथे मात्र मिळते. विलास वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं हेड. स्ट्राईकला फलंदाज कल्लू. नो स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज येतो विकी पाटील. चेंडू लॉप करतोय लॉंग ऑन लॉंग च्या मधनं 6 धावा. कल्लू ज्या शॉटच्या शोधात होता तो चेंडू मात्र फेकला जातो इथं मात्र. चेंडू आणि 6ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहतोय 23 धावा. विलास गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क करतोय. चेंडू ऑन साईडला पुल करतो चेंडूला. चेंडू तर कार्पेटच्या मध्ये मिडविकेटला किडनी येतोय. चेंडूला उचलतो फेक करतोय. 1च धाव मिळते मात्र. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहतोय 24 धावा. आता मात्र बॅटचा फेस खोलला एक आपण म्हणजे कल्लूने. आता मात्र फिक्कीला पण बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. 1 विकी सिलार सुद्धा आपण पाहतो खमारपाडा संघाचा, तर 1 विकी पाडेल चोळेगाव संघाचा. अष्टपैलू खेळाडू, दोन्ही खेळाडू जर पहिले अष्टपैलू खेळाडू आहेत. विलास राईट आर्म राहू तिकडे मार्क होतोय. चेंडू लॉक केलाय. चेंडूला चेंडू हवे त्यावेळेला लॉंग ऑनला पाहिजे झेल होतोय का. फलंदाज बाद होतोय. विकी बॅक टू पवेलियन. विलासला मिळणारी पहिली सफलता. नवीन फलंदाज आपण पाहतोय विनोद काळानं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या विभागातील आपण कॉर्पोरेटर सुद्धा आहेत, सन्मान नगरसेवक सुद्धा आहेत, पण क्रिकेटवरती अतोनात प्रेमात या व्यक्तीचं. विनोद नो स्ट्राईकला फलंदाज विनोद. स्ट्राईकला फलंदाज कल्लू. राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. पंच वाईडची खूण करतायत. क्रॉप स्टंप सोडून जाणारा चेंडू. अतिशय चांगलं एक्स्ट्रॅक्शन बघायला मिळतंय. थर्ड पॅन आपण थोडासा क्लोज आहे फर्स्ट स्लिप मध्ये आपण बघतोय. विलास कल्लू. चेंडू पुन्हा त्या लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच वाईडची खूण करतायत. आतापर्यंत आपण तर आरसीसी संघाने 5 चेंडू वाईट फेकले. धाव संख्या धाव फलकात आपण होते 26 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. विलास पुन्हा चेंज पेस ऑप्शन सोडून जाणार चेंडू. पंच वाईटची खूण करतायत. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. 6वा चेंडू आपण बघतोय इथे वाईट फेकला जातोय आरसीसी संघाकडून. धाव संख्या आपण पाहतोय 27 धावा. विलास अप्रतिम चेंडू पॅडवर येतो. चेंडू कार्पेटच्या मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल. कव्हर सीरीजर मध्ये 1च धाव मिळते मात्र 1ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलक करते आपण पाहतो 28 धावा. खूप कमी धावा पाहतो आपण. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. तपाचे विनोद कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुरलेल्या काही चेंडू मध्ये 1 चेंडू बाकी आहे. विलास राईट आर्म ओ तिकडे मार्क होतोय. गतीमध्ये परिवर्तन. चेंडू बॅटमध्ये अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आरसीसी पेड संघ आपण म्हणजे तर आरसीसी आपण म्हणजे तर डोंबोली संघाकडून अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आरसीसी संघ आपण 3 संघ आहेत. आरसीसी कल्याण संघ, आरसीसी डोंबोली संघ, आरसीसी पेड संघ सुद्धा. धाव संख्या आपण बघतोय धाव फलकावरती 28 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय 28 धावा. 28 धावामध्ये आपण म्हणजे तब्बल 6 धावा अंतर आहेत. म्हणजे बॅटमधून फक्त 22 धावा आहेत. म्हणजे अंतिम षटक
कोण घेऊन येते यावेळेला आणि कल्लू कशा प्रकारे फलंदाजी करतोय स्थलामित फलंदाज कल्लू. आता मात्र कल्लू जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन धावा उभारतो का पाहायचंय. 28 धावा आहेत. गोलंदाजी सज्ज होतोय दादूस. क्षमता बाहेर जर चेंडू पंच वाईट चिकून करताय. धाव संख्या वाढते. धाव संख्या ते धावफल करते. आपण पाहतो 29 धावा. दादूस जर बघितलं तर एक दादूस. आपण संतोष चौधरी यांना दादूस म्हटलं जात. ग्रीक कोळी गीतातील शहनशाह. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाईट चिकून करतायत आणि आपण बघितलं तर श्रीकांत गुरवचं काम एक या अवांतर धावेने वाढलं जात आहे. धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल करते. 29. 8 चेंडू सलग वाईट फेकले म्हणजे एक षटक. 2 चेंडू जास्त फेकले तिथं मात्र 7 चेंडूंचा 6 षटकांचा खेळ करावा लागणार आहे. हा चेंडू फुल टॉस चेंडू होता. कल्लू बाद होतो इथे मात्र या फुल टॉस चेंडूवरती. खरं आपण लो फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू नेहमी फलंदाजी लॉलीपॉप असतात. धावा वाढवण्याची एक संधी असते पण कल्लू मात्र बाद होतोय. तर क्रिकेट खेळ जसा की नेहमी कधी कधी आपण चांगल्या चेंडूला षटकार चौकार मारतो आणि खराब चेंडूवरती आपण बाद होतोय. कल्लू बाद होतोय. तर कल्लूची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो इथे. बद्री पुढे कल्लू यांचे बंधुराज बद्री येत आहेत. बद्री कल्लू बंधुराज TPL मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती ते 2 बंधुराज. आता मात्र या काही चेंडूंमध्ये शेवटच्या षटकातील किती धावा करत आहेत. 29 धावा झाल्या आहेत. दादूस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क सायकल बद्री पुढे सहसा तो लॉप करतोय. पॅरालाल षटकार बघायला मिळतोय. 6 धावा. गुड शॉट. बद्रीने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. तर बद्री सरकारचा फलंदाज तुमच्याकडे आहे स्ट्रायकर फलंदाज तर अनिलच्या आधी वाटणं फार गरजेचं होतं. कल्लूच्या आधी जर कदाचित हा फलंदाज जर दुसऱ्या की आपण म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाला आणखीन धावा बघायला मिळते. दादूस बद्री विवादचा वापर केलाय. कीपर बीट होतो यावेळेला आपण म्हणजे तर 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल करते. आपण पाहतोय 36 धावा. 3 चेंडू अजून बाकी. दादूस गोलंदाजी मार्क स्ट्राईक केला फलंदाज विनोद काळन. साईडला हुक केलाय चेंडूला. पाहिजे पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा आहेत. 2 धावा आहेत. दोन धावा आहेत. कारण थोडस शॉर्ट चेंडू हुक केला चेंडूला. धाव संख्या आपण पाहिजे तर अजूनही 2 चेंडू बाकी. त्या 2 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल करते. आपण पाहतोय 38 धावा. धैर्य आहे परत तंदुरुस्ती आहे आपण बघतो ना. बद्रीच्या बॅटमधून एक षटकार आला आणि या 2 धाव म्हणजे एकूण 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा आल्यात. दादूस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क विनोद. हा चेंडू पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पडले तर खाली राहतोय. चेंडू जातोय स्कोअर लेग रिजन मध्ये. 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धाव संख्या वाढते. तसं करते 39. 5च्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्राईक केलेला फलंदाज आपण पाहतो यावेळेला बद्री. बद्रीने षटकाराने आघात केला. तो बद्री आता पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतो इथं मात्र अंतिम चेंडू मध्ये. दादूस तो बद्री. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. अपील होतो इथं मात्र जोपर्यंत फायनली तसे चेंडूला फीड करतोय. 1 धाव इथं मात्र भेटते. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल करते. आपण पाहतोय 41 धावांचं लक्ष्य म्हणजे आपण इतर RCC डोंबिवली संघाला 75 RCC डोंबिवली संघ कशा प्रकारे आव्हान पार करते की नवदुर्ग संघ त्यांना रोखतोय.
धावा झालेत आपण पाहिले तर 40 धावा 41 धावांचं लक्ष्य तर जे आपण पाहिले तर कमी धावा आहेत 8.20च्या सरासरीने धावा खोटाव्या लागणार आहेत. नितीन काळन यांचे चिरंजीव आपण दक्ष काळन सुद्धा सामना एन्जॉय करतायत. सातत्याने सकाळपासून आमच्या बरोबरीने ते सामने पाहतात, एन्जॉय करतायत. चला RCC डुंबोली संघ लवकरच जायचंय. जिंकणारा संघ जितू इलेव्हन संघाबरोबर सामना खेळणार आहे. जितू इलेव्हन संघाने पॅन्थन संघाला पराभूत केलं तर साई इलेव्हन संघाने आपण पहिल्या सामन्यात श्रेया इलेव्हन संघाला पराभूत केलं तर त्यानंतर कृष्णा इलेव्हन संघाला पराभूत केलं तर कृष्णा इलेव्हन संघाने आपण पहिल्या फेरीत सार्थक इलेव्हन संघाला पराभूत केलं तर अतिशय चांगली गोलंदाजी केली आपण म्हणजे तर नंदुनी 2 षटक अप्रतिम गोलंदाजी केली. मिश्रण काय असं दाखवून दिलं लेग ब्रेक ऑफ ब्रेक अतिशय चांगली गोलंदाजी डाव्या आणि उजव्या त्याच्या फलंदाजाला जखडून ठेवलं होतं. जर आपण म्हणजे तर तब्बल 8 वाईट जर सोडले तर बॅटने मात्र धावा कमी आल्यात. सामने ते सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक नितीन काळने. धन्यवाद भाऊ. 41 धावांचं लक्ष असणारे ते म्हणजे RCC या संघासमोर. स्ट्रायकेटला फलंदाज रोहन, गोलंदाज विनोद. ह्यावेळेस मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. सिंगल. जितू स्ट्रायकेटला येतोय. रोहन एका धावेने आपलं खातं उघडतोय. एका धावेने खातं उघडलं जातोय. गोलंदाज विनोद. यावेळेस मात्र जितूच्या बॅट मधनं मोठा फटका. 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 7. धावसंख्या 7. गोलंदाज विनोद. यावेळी मात्र अजून एक मोठा फटका जितूच्या बॅट मधनं. 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 13. आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते. धावसंख्या 17. पहिल्याच षटकामध्ये सामना खुला गेलाय.
डॉट. धावसंख्या 7. 17 धावा आपण बघतोय धावफलकावर. अजून एक मोठा फटका 6 धावांसाठी. धावसंख्या 23. गोलंदाज विकी पाटील. षटकार. हॅलो. धावसंख्या 29. यावेळी नंतर अजून एक मोठा फटका 6 धावांसाठी. धावसंख्या 35. रोहन भालेराव अप्रतिम फलंदाजी करतोय मैदानात.